ठाण्यातील कळव्यात राज ठाकरे यांची जाहीर सभा आहे। नरेश मस्के, श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकरांकडून या सभास्थळाची पाहणी करण्यात आली आहे। या संदर्भात अविनाश अभ्यंकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूया। आपण आहोत कळव्यामध्ये, जिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे। आपल्यासोबत अविनाश अभ्यंकर स्वतः आहेत। सर, काय सांगाल, एकंदर सभेची तयारी पाहता एकंदर जंगी तयारी पाहायला मिळत आहे। स्वतः राज ठाकरे इथे आता थोड्याच वेळात उतरतील, येतील आणि एकंदर सभा सुरू होईल। आजचा अजेंडा काय असेल, कशा प्रकारे आजची सभा रंगेल आणि काय सांगाल एकंदर सभेबद्दल? ज्या क्षणी सन्मान्य राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला तेव्हा राजसाहेब ठाकरे काय बोलणार ही उत्कंठा फक्त महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला लागलेली आहे। आणि आतापर्यंत त्यांच्या 2 मोठ्या सभा झालेल्या आहेत आणि ठाण्यातली सभा सुद्धा अतिशय उत्तम असेल। सर्व बाजूंनी रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे आणि आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक ते काय बोलणार याची तुमच्यासारखीच वाट बघतोय। आजचा दिवस विशेष आहे, याचं कारण म्हणजे आज शिवसेना सोडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथमच इथं ते जाणार आहेत। आनंदश्रम इथे आणि त्यांची भेट घेणार, त्यांचे अभिवादन करणार आहेत। कसं पाहता याकडे, या संपूर्ण घटनेकडे? एकंदर अनेक वर्ष झाली ते खूप चांगले मित्र होते, मात्र मध्ये त्यांचा मृत्यू झाला आनंद दिघे यांचा, आणि एकंदर त्यांची कुठेतरी ताटातूर म्हणून आपण याला झालं असावं। कसं पाहता आजच्या दिवसाकडे? शेवटी त्यांचं दोघांचंही नातं अतिशय उत्तम होतं आणि ते एका उत्तम अशा भावनेने तिकडे मला वाटतं जाणार आहेत आता। आणि आपण सगळेजण बघूच, तुम्हाला दिसेलच ते नक्की जमल्यानंतर काय इथे बोलतात, ते काय भावना व्यक्त करतात हे तुम्हालाही दिसेल। आजची सभा ही तिसरी सभा आहे आणि याच्यानंतर मुंबईमध्ये 17 मेला सभा पार पडणार, जिथे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील असणार आहेत। कसं पाहता ती सभा होणार आहे, आजची सभा होणार आहे, कशा प्रकारे संपूर्ण रंगत या संपूर्ण प्रचाराला येते? आता मुंबईच्या वेशीपर्यंत संपूर्ण प्रचार आलेला आहे, आता आधी थोडंसं दिवस मुंबईत सुद्धा प्रचार सुरू होणार आहे। कसं काय सांगाल? जसं आपण ऐकतो श्रद्धा आणि सबुरी, आणि दुसरं सबर का फल मिठा होत आहे। त्यामुळे आम्ही सगळे महाराष्ट्रांनी त्याचीच वाट बघतोय आणि नक्की तुम्हालाही दिसेल की जेव्हा राजसाहेब ठाकरे बोलतील तेव्हा कशा प्रकारचं ते भाषण असेल आणि ते संपूर्ण देशाला एक नवीन दिशा देणार असेल। कॅमेरा रोहितचं, भूषण शिंदे, लोकशाही मराठी, कळवा। तर ठाण्यातील कळव्यात राज ठाकरे यांची जाहीर सभा आहे। सभेची तयारी सुरू आहे। ठाण्यामध्ये सध्या महायुतीचे उमेदवार नरेश मस्के आहेत, तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन कळव्यामध्ये करण्यात आलेलं आहे। तत्पूर्वी ते आनंदाश्रमात देखील जाणार अशी माहिती मिळते आहे। मंत्री शंभूराज देसाई हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ठाणे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणला जातो। मुळामध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट झाली, बंड झालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये 40 आमदार हे महायुतीमध्ये समावेश झाले आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना हे अधिकृत नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं। मात्र त्यानंतर आता ठाण्यामध्ये शिवसेनेची ही लढाई सुरू आहे, ज्यामध्ये मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढाई सुरू आहे। त्यातच आता नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची कळव्यात सभा आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्या सोबत जोडलेले आहेत। भूषण, राज ठाकरे यांची कळव्यामध्ये आज सभा आहे, सभेची सध्या नेमकी तयारी कशी सुरू आहे? नक्कीच, कारण आपण सध्या सभेच्या ठिकाणी आहोत, जिथे जय तयारी पाहायला मिळत आहे। एकंदर सर्व खुर्च्यांची मांडणी झालेली आहे। सभा जो मंच आहे सध्या तरी सज्ज झालेला आहे। एकंदर सध्या तरी सगळे शिवसैनिक जे आहेत, मनसैनिक आहेत, सर्व हे आता इथे यायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत काही महिला मनसैनिक आहेत, त्यांच्याकडून बातचीत करणार आहोत। ताई, काय सांगाल, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात येत आहेत, कळव्यात येत आहेत, प्रचार करणार आहेत, काय सांगाल तुम्ही? काय भावना आहे? आम्हाला खूप बरं वाटलं की आमच्या 10 वर्षांनी आमच्या इथे खारेगावात त्यांनी यायचं ठरवलं, त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो। मनसे आजचा दिवस फार विशेष आहे, याचं कारण म्हणजे आज अनेक वर्षांनंतर, म्हणजे जेव्हा त्यांनी शिवसेना सोडली होती राज ठाकरे यांनी, त्या शिवसेना सोडल्यानंतर आज ते पहिल्यांदाच 200 माणसाचा प्रचार करणार आहेत। कसं पाहता या घटनेकडे? आम्हाला त्यांच्याबद्दल खूप अभिमान आहे आणि त्यांचं भाषण ऐकायलाच आम्ही आज सगळे इथे जमलो। आजच्या प्रश्नात काय काय मुद्दे येतील, तुम्हाला काय अपेक्षित आहे? मला आता सगळं म्हणजे आता त्यांनी तर लेडीजसाठी भरपूर सुविधा केलेल्या आहेत, अजून कराव्यात अशीच आमची अपेक्षा आहे। त्यांच्याकडून खूपच अपेक्षा आहे। विकासाचं काम भरपूर झालेलं आहे आणि मोदी साहेब आपल्यासाठी खूप करतात, पण आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे। तर राजसाहेब येत आहेत, आम्हाला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा। ठाण्यात काय वातावरण वाटतं तुम्हाला? खूप छान, खूप छान आहे, मनसेचं भरपूर आहे।
अशा प्रकारे सर्व महिला ज्या आहेत त्या अत्यंत उत्सुक अशा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका मांडणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या तरी संपूर्ण सभेची तयारी पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत सभा अगदी 7 ते 7:30 वाजता सुमारास सुरू होणार आहे आणि एकंदर मनसेचे राज ठाकरे हे या सभेमध्ये येऊन आपल्या भूमिका मांडणार आहेत. करण, नक्कीच भूषण, राज ठाकरे यांची सभा आहे. या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. राज ठाकरे यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्या कुठल्या महायुतीच्या नेत्यांची भाषणे होणार आहेत, त्या संदर्भातली काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच, कारण एकंदर पाहिलं तर शिवसेना, मनसे, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण 4ही पक्षांची ती सभा पार पडणार आहे आणि यामध्ये प्रमुख भाषण जर पाहिलं तर मनसेचे राज ठाकरे यांचंच प्रमुख भाषण असणार आहे, ज्यामध्ये मनसेचे राज ठाकरे अनेक भूमिका आपल्या मांडणार, अनेक गोष्टी सांगणार आहेत. आजची जर सभा जर पाहिलं एकंदर ठाण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभेला येण्यापूर्वी ठाण्यामध्ये जाऊन ते आनंद दिघे यांच्या आश्रमात जाणार आहेत आणि एकंदर आनंद दिघे यांना अभिवादन करणार आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्या ठाण्यामध्ये जेव्हा कळव्यामध्ये येणारे भाषण करतील तेव्हा आनंद दिघे यांच्याबद्दल एकंदर आपल्या काही आठवणी देखील सांगणार आहेत. त्याबद्दल देखील काही भाष्य करू शकतात, एकंदर त्याबद्दल देखील काही गोष्टी सांगू शकतात. त्यानंतर शिवसेना ठाकरेकडे देखील आपलं आक्रमक भूमिका देखील व्यक्त करू शकतात. त्यामुळे आजची सभा ही अत्यंत महत्त्वाची असलेली पाहायला मिळणार आहे आणि एकंदर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली सभा जी आहे ज्यामध्ये शिवसेना सोडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाचा प्रचार करणार आहे. त्यामुळे आजची सभा अत्यंत विशेष आहे, अगदी वेगळी आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.